उद्धव ठाकरे म्हणतात पवार साहेब कुठले इंजिन आले, मी इंजिन आहे. मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. यांच्या इंजिनाला डबेच नाही आहे. आणि इंजिन मध्ये बसण्याची जागा किती लोकांकरता असते? ड्रायव्हर करता. सामान्य माणसाला बसायला इंजिन मध्ये जागा नसते. राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये अजितदादा नाही, पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे. तुम्हाला कोणालाही त्यांच्या इंजिन मध्ये बसण्याची जागा नाही. पण बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही कमळाचं बटन दाबाल, आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात म्हाडा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि अशी वेगाने विकासाच्या वाटेला ती निघेल की परत मागे वळून पाहावं लागणार नाही. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. तालुक्याचा नेता कोण याची निवडणूक नाहीये. तालुक्याचे अनेक नेते असतील, पण देशाच्या नेत्याकरता आपल्याला एकत्रित येऊन या देशाचा विचार करायचा आहे. आपण बघा, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं पक्क्या घरामध्ये आणलं. 50 कोटी लोकांच्या घरी चुलीऐवजी गॅस दिला. 55 कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी शौचालय दिलं. 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दिलं. 70 वर्षानंतरही त्या घरच्या माय माऊली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या, नदीवर जायच्या. त्यांच्या घरी 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं. मुद्रासारखं लोन, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटरचं 60 कोटी तरुणांना त्या ठिकाणी दिलं, ज्यात 31 कोटी आमच्या महिला आहेत, ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि आता तर 20 लाखाचं लोन हे बिना तारण आणि बिना गॅरंटर मोदीजी देत आहेत. या देशामध्ये 8,80 लाख बचत गट तयार केली आणि त्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये त्या बचत गटाला दिले. आज 10 कोटी महिला मोदीजींच्या या बचत गटाच्या चळवळीमध्ये स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात आणि आता त्यातल्या 3 कोटी महिला लखपती दीदी होत आहेत. हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं आहे. आज आपल्या घरचे जे जुने जाणते बुजुर्ग लोक आहेत, त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या औषधी, ऑपरेशन सगळं फ्री तर मोदीजींनी केलंच आहे. दुसरीकडे 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिला आहे. पण त्याच वेळी जे काही सिनियर सिटीजन आहेत, त्यांना कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, चष्मा पाहिजे तर चष्मा, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, जे लागेल ते मोदीजींनी वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत दिलं. आमचे जे दिव्यांग आहेत, या दिव्यांगांना मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि फ्रान्समध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय मिळायचे, त्याचे कारखाने भारतात काढून ते आपल्या इथल्या दिव्यांगांना दिले. जे कालपर्यंत पायी चालू शकत नव्हते, ते आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतायत. जे हात हलवू शकत नव्हते, ते हातोडी चालवू शकतायत. अशा प्रकारे दिव्यांगाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज एकीकडे आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली. आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी पीक विमा आणला. आणि त्याच वेळी विशेषतः साखर कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी जे निर्णय घेतले, हे अभूतपूर्व अशा प्रकारचे निर्णय आहे. जर हे निर्णय मोदीजींनी घेतले नसते तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती अशी होती, कारखानदारी संपली असती आणि ऊसाचा शेतकरी देखील संपला असता. पहिल्यांदा ऊसाला त्या ठिकाणी एमएसपी लावणारे मोदीजी इथेनॉलच्या मिश्रणाला
10% परवानगी देणारे मोदीजी आणि त्यासोबत आमच्या कारखानदारीवर लागलेला इन्कम टॅक्स 60 वर्ष काँग्रेसचं सरकार आम्हाला सांगायचं इन्कम टॅक्स रद्द होणार, पण होऊ शकला नाही. आमचे शरद पवार साहेब इतके वर्ष आमच्या महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन जायचे, आमचे अनेक नेते त्यांच्यासोबत जायचे, मंत्र्यांना भेटायचे, पंतप्रधानांना भेटायचे, फायनान्स मिनिस्टरला भेटायचे, इथे येऊन प्रेस कॉन्फरन्स व्हायची आणि सांगायचे आता आम्हाला शब्द मिळालेला आहे, शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणि कारखान्याच्या डोक्यावर असलेला 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आता रद्द होणार आहे. तो कधीच रद्द झाला नाही. पण मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि अमितभाई शाह सहकारिता मंत्री झाले, जे या देशात कधी झाला नाही. लोक म्हणायचे रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या दिवसापासून टॅक्स रद्द होऊ शकत नाही. मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखानदारीला आणि आमच्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्स पासून मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचनाकरता निधी मोदीजींनी दिला. आपला सोलापूर जिल्हा असेल, इकडे सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, दुष्काळी जिल्हे म्हणून मोठ्या प्रमाणात इथला भाग दुष्काळी भाग, या दुष्काळी भागाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली. वर्षानुवर्ष